ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाचा आज जवळजवळ 154वा भाग आहे आणि ह्याच्यात आपण 18व्या अध्यायाच्या समारोपाकडे चाललो आहे, सांगतेकडे चाललेलं आहे. म्हणजे खरं म्हटलं ना तर गीतेत जरी फलश्रुती नसली तरी परिणाम नक्कीच आहे. फलश्रुती अशी नाही आहे, पण परिणाम सांगितलं की गीता वाचल्यामुळे काय होतं, गीतेचा अभ्यास केल्यामुळे, गीतेचा प्रसार केल्यामुळे, गीता केवळ श्रवण केल्यामुळे किंवा असे अनेक पैलू आहेत. या एका गीतेला अनेक पैलू आहेत. अगदी सुरुवातीपासनं आपण बघतोय, पार्श्वभूमीपासनं, की गीता हा एक कॅलिडोस्कोप आहे. तुम्ही ज्या नजरेने बघाल, जितक्या तुमच्या शंका असतील, जितके तुमचे प्रश्न असतील, जितक्या तुमच्या समस्या असतील, त्या सगळ्यांची उत्तरं या एका भगवद्गीतेत मिळतील. अगदी व्यवहारातली सुद्धा, तुमच्या प्रपंचातली सुद्धा सगळी उत्तरं ह्याच्यात आहेत. कारण इथे नाही असं जगात काहीच नाही आहे. महाभारताबद्दल असं म्हटलेलं आहे, यत इह नास्ति तत्र न अन्यत. ते दुसरीकडे नाहीच, आणि जे जगामध्ये आहे ते सगळे ह्याच्यात आहेच आहे. त्यामुळे गीता म्हटलं तर 700 श्लोकांची, 18 अध्यायांची आहे, पण सगळ्या जगताचं रहस्य ह्याच्यात आहे. त्यामुळे जितक्या वेळेला वाचाल तितक्या वेळेला नवनवीन अर्थ उलगडत जाणार आहे. कारण ही गीता नित्य नूतन आहे, जुनी कधीच होणार नाही, आउटडेटेड कधीच होणार नाही, कालबाह्य होणारच नाही. की आता काय त्याचा उपयोग 5000 वर्षापूर्वी सांगितले, आता तर आम्ही तर खूप मॉडर्न झालो आहेत असं तुम्ही म्हणाल. पण जरी कितीही मॉडर्न झाला तरी मनुष्याच्या समस्या, मनुष्याचे प्रश्न ते अजूनही तसेच आहेत. आणि अजूनही तो पडलेला प्रश्न काही सुटत नाही. आणि त्या प्रश्नाचं खरंच त्याच्या मुळाशी जायचं असेल तर ही भगवद्गीता हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. माणसाला पुष्कळ प्रश्न पडतात, जसं जसं कळायला लागतं तसे तसे पुष्कळ प्रश्न पडतात. कोहम, कुतो आयातः, कुठे जायचे, मी आहे कोण, मी आलो कुठून, मला जायचं आहे कुठे, माझं या जीवनाची इतिकर्तव्यता काय आहे, किंवा त्याच्यातलं सार्थक कशात आहे, हे सगळे प्रश्न पडतात. अशा 7 प्रश्नांचं उत्तर विवेकचूडामणीमध्ये आचार्यांनी दिलेलं आहे. पण त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भगवद्गीतेत सापडतात. तुम्ही कुठल्याही व्यवसायातले असाल, तुमचा काहीही कुठलाही वर्ण असेल, पंथ असेल, आश्रम असेल, किंवा इतर कुठल्याही गोष्टी तुमच्या असतील, तसे तुम्ही भिन्न असाल, पण सगळ्याची उत्तरं ह्या एका भगवद्गीतेत निश्चितपणाने सापडतात. मात्र तशी श्रद्धा पाहिजे, तशी जिज्ञासा पाहिजे,
तसं औत्सुक्य पाहिजे. बरोबर तुम्ही गीता कारण माऊली आहे असं विनोबानी म्हटलेलं आहे की ही माऊली माझी आहे आणि मी पडतोय रडतोय तर ती मला उचलून घेते. अशी ही भगवद्गीता आपली माऊली आहे. म्हणून तर आपण तिला प्रार्थना करतो ना, अंब त्वामनुसंदधामि भगवत गीते भवद्वेषिणी. अशी ही भवद्वेषिणी गीता आपण अभ्यासतोय आणि अभ्यासता आपला त्याच्यातला स्वारस्य, आपलं त्याच्यातलं रुची आणखीन वाढत चाललेली आहे. कारण ही गीता आहेच तशी वेड लावणारी आहे, आपल्याला ध्यास लावणारी अशी ही भगवद्गीता आहे. त्यामुळे अजूनही ही म्हणजे इतके आपण 3 वर्ष आपण ह्याच्याबद्दल बोलतो आहे, पण अजूनही कंटाळा आलेला नाही की नको असं झालेलंच नाही किंवा पुन्हा पुन्हा नाही आहे. पण रोज नवीन आहे, रोज नवीन आहे. इतकी नूतन जी गीता आहे तिचाच अभ्यास करता आपण जवळजवळ 68 श्लोक झाले. आता एकूण या 18व्या अध्यायात आहेत 78 श्लोक, त्यामुळे 10 श्लोक राहिलेत. पण ते पूर्ण व्हायलासुद्धा अजून 2 तरी सेशन लागतील, हे आणि अजून म्हणजे जवळजवळ 3 सेशनमध्ये हे 10 श्लोक होतील. कारण आता आपल्याला साकल्याने आणखीन विचार करायचा आहे. किंवा हे बोलत असताना मला अनेकांचे प्रश्नही येतात. त्या बऱ्याचशा प्रश्नांचा आपण आढावा पण घेणार आहोत. काही प्रश्नांची उत्तरं पण देण्याचा ह्याच्यात थोडासा अल्पसा प्रयत्नही करणार आहे. त्यामुळे वेळ तर लागणारच आणि आपल्याला घाईने कुठेच जायचं नाही. ही उरकायची गीता नाही आहे, ही नीट समजून घ्यायची आहे. आणि नुसतीच समजून नाही तर ती आपल्यामध्ये मुरायला पाहिजे, ती झिरपायला पाहिजे, ती आचरणात यायला पाहिजे. ते कळलं पाहिजे की गीता तुम्ही शिकलात हे तुमच्या साध्या आचरणातनं. म्हणजे आमच्या गीता धर्म मंडळाच्या प्रमुख तर म्हणतात, तुम्ही चपला कशा काढताय, तुम्ही गाडी कशी पार्क करताय, तुम्ही बोलताय कसं, तुमचा वेश कसा आहे, या सगळ्यातनं गीता दिसतेच आहो. गीता शिकलेला माणूस किंवा गीतेचं ज्याने अध्ययन केलं आहे ती व्यक्ती निश्चितपणाने सगळ्या समाजातनं ठळकपणाने ओळखता येते. कारण ती सात्विक मनोवृत्ती त्यांनी धारण केलेली असते, ती उठून दिसते, ती झळाळून निघते. आणि म्हणून तर ह्या गीतेचं फार वैशिष्ट्य आहे, फार महात्म्य आहे. मागच्या वेळेस आपण महात्म्यसुद्धा समजून घेतलं, पण तरीसुद्धा झालं का बोलून, कळली का गीता? नाही ना, अजून एवढं बोललं पण अजून पूर्ण कळली असं नाहीच. आणि तुम्हाला आणि मला नाही, कुणालाच असं म्हणता येणार नाही, चला मला आता गीतेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लागला असं नाहीच म्हणता. आज वाटते लागला आहे, पण उद्या आणखीन काहीतरी त्याच्यातलं उलगडत जाणार आहे. आणि हे उलगडणारं जे आहे तत्त्व ते नित्य नूतन आहे आणि म्हणूनच ते आकर्षक आहे पुन्हा पुन्हा. आणि आकर्षक आहे पण तितकंच ते आशयघनसुद्धा आहे. आणि म्हणून तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एका गीतेतच आपल्याला सापडत आहेत. माऊलीने तर काय गीतेबद्दल इतकं बोललेलं आहे. माऊली तर म्हणतात हे गीता तत्व विख्यात. माऊलीने त्याच्यावर जी टीका केली आहे, जे भाष्य केलं आहे, भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तर माऊलीने त्या गीतेचं महात्म्य इतकं विविध अंगाने उलगडलेलं आहे. प्रत्यक्ष गीतेत नाही इतकं ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं सौंदर्य खुलून आलेलं आहे. माऊली म्हणतात हे गीता तत्व विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होये. काय आहे हे गीता तत्व? हे गीता तत्व विख्यात आहे, प्रसिद्ध आहे. सर्व वाङ्मयाचे मथन केलेले. आपण ताक घुसळतो ना, दही घुसळतो, त्याचं ताक करतो आणि त्याच्यातनं लोणीवर येतं. तसं सगळं वाङ्मय जर का घुसळलं तर त्याचं जे लोणी आहे, त्याचं जे नवनीत आहे, तीच ही गीता आहे. सर्व वाङ्मयाचे मथित. आणि त्यांनी प्राप्त काय होतं? नुसताच हा टाईमपास नाही आहे, नुसतं समययापन नाही आहे. तर इथे काय होतं? आत्मा जेणे हस्तगत आणि कसं रत्न होये. हा जो आत्मा ज्याच्या शोधात आपण आयुष्यभर फिरतोय तो आत्मा प्राप्त होणारे, आत्मज्ञान प्राप्त होणारे. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं जे दासबोधामध्ये समर्थांनी म्हटलंय, ते आपण आपल्याला पाहता येतं. तुम्ही म्हणाल रोजच पाहतो आपण, अहो ते नाही. खरंच अंतर्मुख होऊन आतल्या आपल्या अहमकडे म्हणजे त्या आत्म्याकडे पाहायचं आहे. आणि खरंच आहे. आणि हे तत्व नवीन नाहीच आहे बरं का.
अगदी 4थ्या अध्यायात सुद्धा भगवंत म्हणाले होते ना, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम. हे पूर्वी मी सूर्याला सांगितलंय. माऊली आणखीन त्याच्या पुढे जाऊन म्हणतायत की हे खरं ज्ञान कुणी सांगितलंय. हे इथे या भगवद्गीतेमध्ये भगवान योगेश्वर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. ही तर खरीच गोष्ट आहे, पण हे नवीन नाही आहे. पुन्हा पुन्हा वेगळ्या शब्दामध्ये वेगळ्या अवतारामध्ये हे ज्ञान वारंवार सांगितलं जातं. म्हणजे अगदी फार फार प्राचीन काळी क्षीरसिंधू म्हणजे क्षीरसागराच्या परिसरामध्ये शंकरांनी शक्तीच्या कानात जे गूढ ज्ञान सांगितलं ते हेच ज्ञान आहे. हे रहस्य आहे. भक्तोसी मे सखाचेती रहस्यम ह्येतदुत्तमम. हे रहस्य सांगितलेलं आहे. हे गुह्य ज्ञान सांगितलेलं आहे. आणि ह्या रहस्य शब्दावरूनच लोकमान्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्याने एक फार सुंदर कल्पना मांडली बरं का. एवढं तर आपल्याला माहितीच आहे, गीतेचा वक्ता कोण आहे आणि श्रोता कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. वक्ता आहे भगवान योगेश्वर श्रीकृष्ण आणि श्रोता आहे धनुर्धर अर्जुन, की जो युद्धापासून विमुख झाला होता. अशा अर्जुनाला उपदेश केलेला आहे. पण आणखीन एक त्याच्यामध्ये लोकमान्यांनी आणखीन एक शब्द वापरलेला आहे. उपश्रोता कोण आहे? उपश्रोता आहे संजय. आणि हा उपश्रोता असलेला संजय महालात बसून धृतराष्ट्राच्या महालात बसून सगळा इतिवृत्तांत त्याला सांगतोय. आणि संजयाला ही दिव्य दृष्टी मिळालेली होती की अगदी रणभूमीवर घडणाऱ्या दिवसा असो रात्री असो प्रत्यक्ष असो किंवा मनातल्या कल्पनासुद्धा त्याला कळत होत्या. अशी दिव्य दृष्टी मिळाल्यामुळे, आणि संजयला ही उगाच मिळालेली नव्हती बरं का दिव्य दृष्टी. संजय स्वतः सर्व शास्त्रविद्या संपन्न होता. तो एक सूतपुत्र म्हणजे पुराणिकांचा मुलगा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो निपक्षपाती होता. म्हणून ही संजयाला दूरदृष्टी मिळाली. म्हणून त्याला उपश्रोता होण्याचं भाग्य मिळालं. आणि म्हणून हा सगळा वृत्तांत हा सगळा त्यांनी महालात बसून धृतराष्ट्राच्या महालात बसून त्याला सगळा कथन केलेला आहे. पण संजयचं तरी केवढं भाग्य. संजयचंही भाग्य खूप आहे. आणि हेच जे आहे ना, हे माऊलींनी सुद्धा फार वेगळ्या शब्दात सांगितलेलं आहे की हे शिवानी शक्तीच्या कानात सांगितलं आहे. शिवशक्ती हे अर्धनारी नटेश्वराचं या सगळ्या सृष्टीचं प्रतीक आहे किंवा ते जगताचे माता पिता आहेत. जगत पितरं वंदे पार्वती परमेश्वर असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. वागर्था विवसंपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरं वंदे पार्वती परमेश्वरो. आणि हे सांगताना माऊलींनी फार आणखीन ह्याच्यातले एक एक पैलू उलगडलेत. एक एक पदर असे हलक्या हाताने चिरोट्याला कसे पदर सुटतात तसे एक एक पदर उलगडून आपल्याला ही सगळी गीता खुलून सांगितलेली आहे. माऊली म्हणतात, तैसे पार्था तुझे निमिषे मी बोले आपणयाची दोषे माझा तुझा ठाई असे मी तू पणगा. अरे तू आणि मी वेगळं नाहीच आहे. आणि तुला मी सांगितलं याच्यात काही माझा फार मोठा म्हणजे ज्ञानाचा हेतू नाही आहे. हे माझ्या स्वार्थासाठीच मी सांगितलं आहे, कारण तुला सांगता सांगता मला ते जास्त आकलन होतं. नाहीतरी ही खरीच गोष्ट आहे. ही खरीच गोष्ट आहे. शिक्षकाची भूमिका ही फार नम्रपणाची असायला पाहिजे आणि असते. कारण असं म्हटलं जातं की टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. दुसऱ्याला शिकवताना आपण शिकत असतो. इथे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, अर्थातच भगवंतांच्या मुखातून, तैसे पार्था तुझे निमिषे तुझ्या निमित्ताने मी बोले आपण याची दोषे. मी बोलतोय खरा, पण हे माझा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. माझा तुझा ठाई असे. आता तू आणि मी वेगळे राहिलोच नाही आहेत. मागच्या भागात आपण पाहिलं होतं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आता जणू काही एकरूप झाले, पण जणू काही अजून पूर्ण नाही. मागच्या वेळेस आपण एक फार विलक्षण कल्पना पाहिली होती. पौर्णिमेआधी चतुर्दशी. पौर्णिमेच्या आधी चतुर्दशी असते ना, आणि चतुर्दशीचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र जवळजवळ सारखा दिसतो, पण जवळजवळ पूर्ण नाही. अजून तो एकरूप झालेला नाही, कारण एक कला बाकी आहे.
एक कला बाकी आहे आणि एक कला कमी असतानाच त्याचं जे सौंदर्य आहे ते खुलून येतं. आणि कवींना सुद्धा हा चतुर्दशीचा चंद्र किंवा 14वी का चांद जास्त खुणावतो, जास्त आकर्षित करतो, कारण एक कला बाकी आहे. नाहीतरी आपल्यासुद्धा प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये आपलंही हेच असतं ना. बघा ना, अगदी लहानपणी मला तर आठवतं आहे की आठवड्यातला वार आवडीचा कुठला, तर शुक्रवार फार आवडायचा, कारण शनिवारी अर्धा दिवस शाळा असायची आणि रविवारी सुट्टी असायची. त्यामुळे शुक्रवारची संध्याकाळ ही काही काही स्वप्नरंजनात जायची, कारण उद्या होणार आहे ही एक भावना आहे त्याच्यामध्ये, उद्या घडणार आहे, उद्या काहीतरी होणार आहे. तसंच चतुर्दशीच्या चंद्रामध्ये सुद्धा उद्या पौर्णिमा आहे ही भावनाच इतकी गोड आहे ना, इतकी आकर्षक आहे, म्हणून चतुर्दशीचा चंद्र अधिक सुंदर दिसतो. आपल्याला सुद्धा असंच व्हायचं. जितकं शुक्रवारी आकर्षण वाटलं तितकं त्या ज्या रविवारची आपण प्रत्यक्ष वाट पाहतो त्या रविवारी एवढं वाटत नाही, इतकं शुक्रवारी वाटलं. म्हणजे काय होतं, कारण रविवार संध्याकाळ ही उदासीकडेच जाते, कारण सोमवार असतो ना, उद्या सोमवार, उद्यापासून परत त्या आठवडा सुरू, असं सगळं रहाटगाडगं सुरू होतं. त्यामुळे रविवारमध्ये ती मजा नाही जी शुक्रवारमध्ये. तशीच पौर्णिमेपेक्षा सुद्धा तो चतुर्दशीचा चंद्र कसा दिसतो हे आपण मागच्या भागात पाहिलं होतं. आता हे गुरु शिष्यांचं नातं आहे ना. शिष्यस्तेहं शाधिमान त्वां प्रपन्नम, अर्जुनाने दुसऱ्या अध्यायातच हे नातं जोडलं होतं. पण हे नातं कसं आहे, हे औपचारिक नाही आहे बरं का. नुसतं गुरु शिष्याचं एक औपचारिक व्यावहारिक नातं नाही आहे, तर त्याला जिव्हाळ्याचा, त्याला प्रेमाचा स्पर्श आहे, आणि म्हणून हे नातं अधिक हृद्य झालेलं आहे. त्यामुळे आणि खरंच आहे गीता सागर. आता बघा ना, हा श्लोक आपण पाहिला, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, आणि पुढे भगवंत अभिवचन देत आहेत, खात्री देत आहेत, दिलासा देत आहेत, अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. शोक करू नकोस बरं का अर्जुना. आणि खरं सांगू का, गीता सागरातलं जे उपदेशा अमृत आहे त्याच्यातलं हे अवगाहन आहे. त्याच्यामध्ये आता अर्जुन शिरलेला आहे, आता अगदी पूर्ण त्याच्यामध्ये आत गेलेला आहे, आणि हे अवगाहनच मोठं अद्भुत आहे, विलक्षण आनंददायी असं अवगाहन आहे. सर्व धर्मान परित्यज्य, आणि त्यागामध्ये किती आनंद आहे हेही आपण बघतोच आहोत. त्याग कसा असतो, आणि महाभारतामध्ये एक या त्यागाबद्दल पुष्कळ आलेलं आहे बरं का. आणि आपणही त्यागाबद्दल मागेही बोललेलो आहोत, किंवा आत्ताही महाभारतातला आधी एक श्लोक बघू आणि व्यवहारातला एक श्लोक बघणार आहोत. महाभारतात असं म्हटलेलं आहे, त्यज धर्ममधर्मांच, धर्माचाही त्याग कर आणि अधर्माचाही त्याग कर. कारण आता जायचंय कुठे, सगळ्याच्या पलीकडे. निस्त्रैगुण्यो भवार्जुन. आधी भगवंत म्हणले होते निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो, सत्वात राहा. पण पुढे म्हणतात निस्त्रैगुण्यो भवार्जुन. इथे सुद्धा त्यज धर्ममधर्मंच, धर्माचाही त्याग कर, अधर्माचाही त्याग कर. उभे सत्यानृते त्यज. उभे म्हणजे दोन्हीचा त्याग कर. कशाचा? सत्याचा पण त्याग कर आणि अनृताचा पण त्याग कर. ऋत आणि अनृत दोन शब्द आहेत, दोन संज्ञा आहेत, आपल्याला माहिती आहे. ऋत हे सत्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. त्या ऋताचाही त्याग कर आणि अनृताचाही त्याग कर. उभे सत्यानृते त्यज. आणि मग काय करशील, उभे सत्यानृते त्यक्त्वा, त्या दोन्हीचा त्याग केल्यानंतर येन त्यजसी तत्यज, ज्याच्यानी तू त्याग केलेला आहेस ते सुद्धा सोडून टाक. म्हणजे ज्याला आपण म्हणतो काट्याने काटा काढणं. पायात काटा गेला आणि तिथे दुसरी काही वस्तू उपलब्ध नसेल तर दुसऱ्या काट्याने तो काटा काढायचा. पण ज्या काट्याने तो काटा काढला तो जपून नाही ठेवायचा, तोही टाकून द्यायचा आणि हाही टाकून द्यायचा. दोन्हीचा त्याग करायचा आहे. त्यामुळे धर्माचा अधर्माचा, सत्याचा अनृताचा त्याग करायचा आहे. आणि ज्याने तो त्याग केला आहे तेही त्यागून टाकायचं आहे. म्हणजे काहीच उरत नाही, उपाधिरहित मोकळी अशी अवस्था येते. आणि ह्या मोकळ्या अवस्थेमध्येच
तो साक्षात्कार, ते दर्शन घडू शकतं. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे येन त्यजसी तत्यज, तेही सोडून टाकायचे. सर्व धर्मान परित्यज्य. भगवंतानी अभयदान दिलं इथे, अभय दिलेले. मा शुचः, घाबरूच नकोस. आपल्याला सुद्धा कोणीतरी असं म्हटलं ना की जरा बरं वाटलं. डोंट वरी, मी आहे तुझ्याबरोबर असं म्हटलं. इथे तर साक्षात भगवंत आहे. मा शुचः म्हटल्यावर आता अर्जुनाला कुठे शोक राहणार आहे? शोक पूर्ण नाहीसा झाला आणि त्याची सुद्धा संपूर्ण शरणागती आहे, टोटल सरेंडर आहे. त्यामुळे हे सगळ्याचा त्याग केलेला आहे. आणि भगवंत आता पुढे सांगतायत हे ज्ञान आहे ना, अतिशय श्रेष्ठ असं ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे. पण ह्याचा सुद्धा अधिकार आहे. आपण अनुबंध चतुष्टयमध्ये मी म्हटलं होतं, अनुबंध चतुष्टयमध्ये प्रारंभ काय आहे आणि उपसंहार काय आहे, हे दोन्हीची टोकं एकमेकाला जुळली पाहिजेत. वर्तुळाची कशी असतात, वर्तुळाला सुरुवात नाही आणि शेवट नाही. इथे सुद्धा उपक्रम आणि उपसंहार सगळं वर्तुळ झालेलं आहे. सुरुवात कुठनं झाली आहे, अशोचानन व शोचस्तम, आणि शेवट कुठे झाला आहे, मा शुचः. शोकापासनं सुरुवात झाली. अर्जुनाच्या मनामध्ये शोक उद्भवला आणि इथे मा शुचःमध्ये शोक नाहीसा झाला. म्हणजे ज्याला सुरुवात केली ते पूर्ण झालं, ते सक्सेसफुल झालं, ते फुलफिल झालं. एक तर झालं. दुसरं सांगितलं विषय काय आहे ह्याच्यामध्ये, तर गुह्य ज्ञान हाच विषय आहे. बरं, अधिकारी कोण आहे? अधिकारी असतो बरं का प्रत्येक ग्रंथाचा. हा ग्रंथ कुणी वाचावा असा एक अधिकारी असतो. आणि चौथा आहे फलश्रुती, तेही बघणार. आता अधिकारी कोण आहे? वाटेल त्याला हे गीताज्ञान सांगायचं नाही बरं का, वाटेल त्याला हे द्यायचंच नाही आहे. आणि म्हणून भगवंतानी एक मर्यादा घालून दिलेली आहे. इदंतु ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, कधीच नाही. कुणाला द्यायचं नाही आहे? अतपस्काय, अतपस्वी जो आहे त्याला हे द्यायचं नाही आहे. मग कुणाला द्यायचं? योग्य अधिकारी व्यक्तीलाच द्यायचे. न अभक्ताय, अभक्ताला द्यायचं नाही. आणि न च अशुश्रूषवे, ज्याच्यामध्ये सेवा नाही आहे, ज्याच्यामध्ये शुश्रूषा नाही आहे, ऐकण्याची सुद्धा इच्छा नाही आहे, अशाला देऊच नाही आहे. किंवा असंही म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही आहे, भक्ती नाही आहे, भाव नाही आहे. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरव, ज्याची देवावरती परमश्रद्धा आहे, भक्ती आहे, किंवा देवावर आहे, गुरूंवर आहे, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. देवावर गुरूंवर ज्याची श्रद्धा आहे अशाच माणसाला हे गीताचं गुह्य ज्ञान सांगावं. नाहीतरी ज्याच्याकडे गुरुकृपा नाही आहे त्याचं सगळं व्यर्थ जातं. आहो, आमचे आचार्य तर म्हणतात षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या. सगळं वेद, त्याची षडंग, उपनिषद सगळं मुखोदय. त्यामुळे गद्यम सुपद्यम करोती, पण मनश्चेन्न लग्नम गुरु रंघ्री पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. मनच गुरुच्या ठिकाणी लागलं. बाकी सगळं आम्ही आमचं पाठांतर वगैरे खूप केलं, नाही उपयोग. ते सगळं कसपटा समान आहे असं म्हटलेलं आहे. मग एवढं जर म्हटलं आहे तर तिथे श्रद्धा हवीच, तिथे भाव हवा, तिथे भक्ती हवी, तिथे निष्ठा हवी. आणि अशी निष्ठा जिथे नाही त्याला हे ज्ञान सांगू नये. हे आपण मागच्या भागात सुद्धा पाहिलं होतं, आज आणखीन थोडंसं सांगितलं. म्हणजे भक्ती, प्रेम, निष्ठा, आदरभाव, श्रद्धा हे ज्याच्याकडे नाही त्यांना हे ज्ञान सांगू नये. आणखीन एक वेगळ्या ग्रंथामध्ये वाचनात आलं की लोकांना वाटतं बरं का, एक सर्वसाधारण माणसाची समजूत आहे की काहीतरी कानावर तर पडेल, काहीतरी कानावर तर पडेल. अगदी बरोबर आहे, काहीतरी ऐकण्यापेक्षा गीता जरूर ऐकावी, पण ती इतकी लाईटली नाही घ्यायची, इतकी हलकी नाही आहे किंवा इतकी वरवरची नाही आहे. किंवा त्या पुस्तकात म्हटलं होतं की ही सात्विक करमणूक नाही आहे. जसं आपल्याला वेळ जाण्यासाठी आपण सिनेमा बघतो, नाटक बघतो, गाण्याच्या मैफलीला जातो, टी व्ही बघतो, सोशल मीडियावर काहीतरी बघतो, त्यापेक्षा ही गीता बरी. इतकी हलकी नाही आहे बरं का, इतकी सोपी पण नाही आहे, गहन नाही आहे, पण इतकं तुम्ही लाईटली पण घेऊ नका. त्यामुळे ही सात्विक करमणूक नाही आहे, हा गुह्य ग्रंथ आहे. अभ्यास करायचा आहे, त्याच्यात अवगाहन करायचं आहे, त्याच्यात डुबायचं आहे.
आणि हे करत असताना जो अहंकारी माणूस आहे ना, जो स्वतःला शहाणा समजतो, मला येते, मला सगळं येतं, अहो मी एवढा संस्कृतचा PhD आहे, मला पंडित आहे, मला अमकं आहे, असल्या अहंकारी माणसाला ही गीता नाही समजणार, नाही समजणार. कारण अहंकारी माणसाला हे चटकन आकलन होणार नाही, कारण त्यांनी खूप ओझी घेतली आहेत. अहो, डोक्यावर उपाधीची, अहमतेची खूप ओझी घेतली आहे. आणि ज्याच्याकडे ओझी आहेत त्याला हे ज्ञान पेलवणारच नाही. ओझी काढून टाका, ओझी बाहेर लांब ठेवा. तुम्ही मोकळ्या मनाने शरण गेलात तर तो, म्हणजे आपण पाहिलं ना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. त्यामुळे ही ओझी काढून टाकायची आहेत. हे जर का केलं तर निश्चितपणाने तो प्राप्त होईल. यो अभ्यसूयती असंही म्हटलेलं आहे. आता पुढचा श्लोक आणखीन बघणार. मागच्या वेळेस 67-68 झाले होते. परत परत आपण ते श्लोक बघतोय, कारण वेगळं बोलायचं असतं प्रत्येक श्लोकाबद्दल. 68वा श्लोक आहे, य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यती भक्तिमयी परां कृत्वा मामे वैष्यती असंशयः. खात्री देत आहेत हो. आधी भगवंतांचं वचन, त्याला वेगळं काही सांगायची गरजच नाही. ते वचन आहे ते शिलालिखितम अक्षरम असं आहे. शिलालेखा इतकं घट्ट वचन आहे, ठाम आहे, ते बदलणारं नाही. ते काय आजच्या मंत्र्यांचं वचन नाही आहे की काल काहीतरी बोलायचं ना आज म्हणायचं मी तसं म्हणलोच नाही. असलं वचन नाहीच आहे भगवंताचं. तरीसुद्धा ते म्हणतात असंशय, याच्यात काही संशय नाही आहे. काय आहे, मामेव ऐष्यती, तो मालाच येऊन मिळेल ह्याच्यात संशय नाही. नो डाऊट, विदाऊट एनी, म्हणजे त्याच्यामध्ये काही डिफिकल्टीच नाही आहे. हे सगळं शक्य आहे. कशाने, कोणाला, य इमं परमं गुह्यम, हे परम गुह्य असं ज्ञान आहे. आपण प्रत्येक अध्याय झाल्यानंतर म्हणतो ना, पुष्पिका म्हणतो, संकल्प करतो. काय म्हणतो आपण, ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, आणि मग जो कुठला योग असेल, मोक्ष संन्यास योगो नाम अष्टादशोऽध्यायः असं म्हणतो ना. मग हा संकल्प आहे, हा सुद्धा त्यालाच अर्पण करायचा आहे. नाहीतर मी किती छान गीता म्हटली की नाही, हा सुद्धा अहंकार होऊ शकतो. हे माझं नाही आहे, त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यम समर्पय, हे तुझंच आहे. माझी एवढी शक्तीच नाही आहे, मला एवढं आकलनच नाही आहे. कारण हे ज्ञान कुठनं आलेलं आहे, ब्रह्मविद्या, साधी विद्या नाही आहे. साधं कुठला तरी एक क्लास लावला ऑनलाईन किंवा ऑफलाईन आणि गीता शिकली, इतकं साधं तत्त्वच नाही आहे. ब्रह्मविद्यायाम हे योगशास्त्र आहे. हा श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. काय एक एक गोष्टी चढत्या क्रमाने सांगितल्या आहेत. आणि हे सांगत असताना उपनिषदाचं हे सार आहे, उपनिषदाचं मथन करून काढलेलं हे सार आहे. आणि हे सांगितलं आहे, असं म्हटलेलं आहे, य इमं परमं गुह्यम. पण हे जे कोणी मद्भक्तेषु अभिधास्यती, माझ्या भक्तांमध्ये ह्याचा प्रसार करतो, त्यांना हे ऐकवतो, त्यांना ह्याच्यातल्या खाचाखोचा समजावून सांगतो, ह्याच्यातलं वर्म, ह्याच्यातलं मर्म, ह्याच्यातलं मोके धोके सगळं सांगतो, तो भक्त मला फार आवडतो. तो जणू काही तो माझी पराभक्ती करतो. पराभक्ती, श्रेष्ठ भक्ती. भक्तीचे सुद्धा अनेक प्रकार आहे. गौणी भक्ती आहे, अहैतुकी भक्ती आहे, पण ही पराभक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. आणि सगळ्याच संतांनी या गीतेचा अभ्यास केलाच आहे. समर्थ रामदास स्वामी असतील, माऊलींनी तर भाष्यच केलेलं आहे, तुकाराम महाराजांचं भाष्य आहे, सोपानदेवांचं भाष्य आहे. अनेक सगळ्याच संतांनी गीतेचा अभ्यास केलेला आहेच आहे. तुकाराम महाराज तर काय म्हणतात, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची शोधिला, विठोबासी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे. खूप वेदांचं अध्ययन केलं, खूप घोकमपट्टी केली, खूप पाठांतर केलं, सगळ्याला छेद देत देत संक्षेप. आपण लहानपणी गणितामध्ये संक्षेप द्यायचो की नाही, मोठी संख्या असेल संक्षेप देत 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 ती कमी करत आणायची. आता एवढे मोठे वेद आहेत, एवढ्या रुचा आहेत, एवढं त्याच्यामध्ये वाङ्मय आहे,
वेद अनंत बोलला, अर्थ इतुकाची शोधला. या सगळ्या वेदाचं शेवटी तात्पर्य काय आहे, सार काय आहे? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. 2 ओळीत सांगितले. नाहीतरी संत आपल्याला सोप्या गोष्टी सांगतात, आपल्यावर उपकार करतात. विठोबासी शरण जावे काय म्हटलेलं आहे? वारीला जावं, पंढरपूरला जावं असं नाही म्हटलेलं. विठोबाकडे जावं, दर्शन घ्यावं, अभिषेक करावा वगैरे नाही म्हटलेलं. विठोबासी शरण जावे. आपल्याला सुद्धा त्या परमेश्वराला शरण जायचे. नुसतं दर्शन केलं, फुलं वाहिली, हार वाहिला, नैवेद्य दाखवला, हे कोणीही करेल, पण विठोबासी शरण जावे. आणि नुसतं मुखाने नाम घ्यावं असं नाही आहे. निजनिष्ठे नाम गावे. निष्ठा पाहिजे, भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे. म्हणजे बघा हां, आता हे सगळ्याच आता साराकडे आपण चाललेलंच. अगदी थोडक्यात एवढी गीता आता जवळजवळ 700 श्लोक संपत आलेत. शेवटी नाहीतरी काय आहे? सर्व शास्त्रांचा विचार काय आहे? सर्व पुराणांचा सिद्धांत काय आहे? 18 पुराण आहेत, 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत. पुराणांचा सिद्धांत काय आहे? शेवटी वेदांचं तात्पर्य काय आहे? किंवा श्रुतिवचनांचा सार काय आहे? अहो एवढंच आहे, एवढंच सार आहे. आता ते सार काय आहे बघा ना. ते सार काय आहे तेच आता भगवंत सांगतात. य इमं परमंगुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति. आणि तो काय करतो? भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैष्यति इति असंशयः. ह्याच्यात संशय नाही. बघा ना, असे गीतेचा प्रसार करणारे खरं तर खूप आहेत, खूप असतात लोक ना. पण होतं काय? उद्देश चांगला असतो, हेतू चांगला असतो, सुरुवात अतिशय उत्तम असते. पण हळूहळू काय होतं? ही खरी लक्षात ठेवायची गोष्ट आहे की लोकांना ह्याचं खूप आकर्षण आहे. ही गीता अशीच आहे, भुलवणारी आहे, मोहित करणारी आहे, ती आपलीशी करणारी अशी गीता आहे. एकदा तिचं बोट धरलं की तुम्ही सोडूच शकत नाही. इतकी ही विलक्षण गीता आहे. आणि त्याची गोडी लागतेच, त्याच्यामध्ये डुंबावंसं वाटतंच. पण जो गीता प्रसार करणारा आहे ना, लक्षात घ्या, ही गफलत होते, ही फसगत होते. गीता प्रसार करणारा आहे त्याला वाटतं हे माझंच कर्तृत्व आहे बरं का, तुझं नाही आहे, हे तुझं नाही आहे, हे गीतेचं महत्त्व आहे, हे गीतेचं महात्म्य आहे. आणि मग होतं काय? या गीतेची एकदा आवड निर्माण झाली ना लोकांना, की जो प्रसारक, जो प्रचारक असतो तो त्या सत्ता, मान, सन्मान, स्तुती, अपेक्षा ह्याच्यात इतका रमून जातो. मग लोक त्याचे सत्कार करतात, हार तुरे घालतात, शाल देतात, श्रीफळ देतात. आणि मग तो बहिर्मुख होतो. त्याच्या आधी चांगला असतो बरं का, मग त्याचं मन त्या बहिर्मुखामध्येच रमायला लागतं. मग कोण काय देते इकडेच लक्ष लागायला लागतं. आणि मग ही मन बहिर्मुख झालं की त्याच्यातली सात्विकता कमी होते. आणि अशी सात्विकता कमी झाली की संधी साधू लोकांचं किंवा बकत ध्यान करणाऱ्या लोकांचं फावतं. आणि मग अशी व्यक्ती कर्मासक्त होते. पण सगळेच असे नसतात बरं का. हे जरी एक जनरलाइज स्टेटमेंट केलं असलं तरी सगळेच असे नसतात. कारण भगवंत म्हणतात, नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमः. अशा माणसापेक्षा मला दुसरा कोणी प्रियच नाही आहे, इतका मला तो प्रिय आहे. पण थोडे लोक असे असतात बरं का, जे खऱ्या अर्थाने प्रसार करतात. आणि माझं काही नाही, इदं न मम, या खऱ्या भावनेने हा प्रसार, खरंच ही गीता घरोघरी करोकरी पोचावी असं त्यांना अतिशय मनापासून वाटतं. असे लोक आहेत, जगात आहेत. आणि मग असे सिद्धपुरुष काय करतात? त्यांच्या कर्माची, त्यांच्या सात्विकतेची पराकाष्ठा होते आणि जवळजवळ ते जीवनमुक्त अवस्थेपर्यंत पोचतात. हेच तर आहे, हेच तर सगळ्याचं सार आहे. हे जे द्वैत आहे ना, हे जे नानात्व आहे ना, ही जी भिन्नता आहे ना, ही नष्ट व्हायला पाहिजे, ही नाहीशी व्हायला पाहिजे. पण हळूहळू करत करत तिथपर्यंत पोचायचे. पण त्याच्यात सुद्धा धोके आहेत बरं का. मी
म्हणजे परत परत मी हे सांगते की भगवद्गीता कितीही तुम्हाला आवडत असली तरी त्याच्यामध्ये घसरडा रस्ता आहे, निसरडा आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, त्या भक्तीमध्ये माणूस इतका रमून जातो. म्हणजे भोळ्या भक्तीमध्ये गोडी आहेच. आपण भक्ती मार्गाचं पुष्कळ वर्णन पाहिलं. 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत भक्ती मार्ग पाहिला. आणि भक्ती मार्गामध्ये भोळी भक्ती, भोळा भाव हवाच किंवा चित्तशुद्धी हवीच. पण कुठपर्यंत भक्तीकडून सुद्धा पुढे ज्ञानापर्यंत जायचं आहे. त्याच्यासाठी कर्म शुद्ध व्हायला पाहिजेत. हे सगळं एकदम हळूहळू तिथपर्यंत पोचायला पाहिजे. हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे बघा, आता आणखीन थोडंसं उदाहरण बघूया की हळूहळू त्या भक्ताची, त्या साधकाची सुद्धा प्रगल्भता वाढायला पाहिजे. त्याचं ज्ञानामध्ये भर पडायला, दिवसेंदिवस रोज 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 त्याच्या ज्ञानामध्ये थोडी भर पडायला पाहिजे. म्हणजे बघा ना, लहान लेकरू असतं, बोबडं बोलतं. आईला अतिशय आनंद होतो, आईला गोडी वाटते त्याच्यामध्ये की कसा हा बोबडा बोलतोय. पण किती दिवस बोबडा बोलणार हो? समजा मोठा झाला, अगदी उपनयन संस्कार झाल्यानंतर सुद्धा जर तो बोबडाच बोलत असेल तरी त्याचं कौतुकच करणार का? इथे सुद्धा तसंच आहे. भोळी भक्ती सुरुवातीला अतिशय योग्य आहे, पण हळूहळू त्याच्यातला भाव समजून घ्यायचा आहे, त्याच्यातलं तत्त्व समजून घ्यायचं आहे, त्याच्यातलं ज्ञान, आत्मज्ञान समजून घ्यायचं आहे. आणि पुढे रोज वाटचाल करायची आहे. एक पदानी पुढे जायचं आहे. कायम लेकरूच राहत नाही. शाळेत असताना, 1ली 2रीत असताना बेचा पाढा छान येत होता किंवा अगदी 13चा पाढा छान येतोय म्हणून कौतुक केलं. पण अहो, तो इंजिनियर झाल्यावर त्याचं तसं कौतुक नका करू की 13चा पाढा याला किती छान येतो. नाही करायचं, पुढे वाढायला पाहिजे. म्हणजे बघा, दोन्ही गोष्टी आहेत बरं का. ह्या सगळ्यामध्ये थिन अशी लाईन आहे, सीमारेषा आहे, धूसर अशी सीमारेषा आहे. म्हणजे बघा, पांडित्य पचवून बालभावानी वागणं हे जरी योग्य असलं तरी अति भाबडेपणा, अति पोरकटपणा, अति बावळटपणा शोभून दिसत नाही. भगवंताचा भक्त कसा असायला हवा? समर्थांनी सांगितलं तसा, धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट असायलाच पाहिजे. बावळटपणा तुम्हाला कोणी येऊन टप्पली मारून जावं किंवा एक गाल पुढे केला म्हणून दुसरं, असं नाही चालणार. भगवंताचा भक्त हा कुणाकडनं फसवून घेणारा नको, बावळट नको, आतून पक्का पाहिजे, मात्र बाहेरून सगळ्यांशी अतिशय प्रेमळपणाने वागणारा असा पाहिजे. आणि अशा माझ्या भक्ताला जो कोणी हे गीताशास्त्र उलगडून सांगतो तेच माझं हे अतिशय आवडतं काम आहे. आणि तो भक्त, तो साधक, तो प्रचारक मला जीवापेक्षा सुद्धा प्रिय आहे. भगवंत म्हणतात, नच तस्मान मनुष्येषु, त्या मनुष्यापेक्षा जास्त कश्चिन मे प्रियकृत तमः, प्रियकृत आणि त्याला तमः म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री लावलेली आहे. याच्यापेक्षा प्रिय मला कुणीच नाही. आता आणखीन काय पाहिजे हो? आणखीन तुम्हाला काय पाहिजे? गीतेचा प्रचार करण्यासाठी भगवंताचं एवढं पारितोषिक आहे. मग पाहिजेत तुम्हाला अब्ज कोटी रुपये? नको. भगवंतानी आपलं म्हणणं याच्यासारखं दुसरं बक्षीस तरी आहे का? नच कश्चिन मे प्रियकृत्तमः भविता नच मे तस्माद अन्य प्रियतरो भुवी. त्याच्यापेक्षा प्रिय असा कोणीच नाही मला प्रिय, असंही म्हटलेलं आहे. अगदी माऊलींनी सुद्धा फार सुंदर सांगितलं आहे. किंवा अगदी एक सगळ्याच संतांनी बरं का, नुसती ही भगवद्गीतेचं भाष्य किंवा टीका, ज्ञानेश्वरी एवढंच नाही आहे. अगदी एक सगळ्याच ग्रंथामध्ये, दासबोध घ्या, एकनाथी भागवत घ्या, कुठलाही ग्रंथ घ्या, त्याच्यामध्ये हेच तत्त्व आलेलं आहे. एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, जो ब्रह्मज्ञान दे माझी या भक्ता, तयाहून आणिक परता, मज आन नाही गा पढियंता, जाण तत्वता उद्धवा. उद्धवाला उपदेश केला आहे की जो माझ्या भक्ताला हे ब्रह्मज्ञान देईल त्याच्यापेक्षा आणखीन प्रिय मला कोणीच नाही आहे या जगात. बघा, हे जे सांगितलं तेच एकनाथी भागवतात सुद्धा आलेलं आहे. आणि खरं सांगू का, हे शास्त्र गुह्य असं आपण म्हणतोय, आहे गुह्यच आहे. पण म्हणजे
ते शास्त्रवाद म्हणजे प्रक्रियांचं किंवा परिभाषांचं जंजाळ नाही आहे. लक्षात घेऊया बरं का. अतिशय हलकं पण नाही आहे, लाईटली घेण्याची. ती काही एखादी कादंबरी नाही आहे, एखाद्या चित्रपटाची कथानक नाही आहे. आपलं जाता जाता गीता सांगितली आहे, इतकी स्वस्त पण गीता नाही, इतकी सवंग नाही आहे, पण इतकी गहन पण नाही आहे. उगीच काहीतरी पारिभाषिक शब्द वापरायचे, जंजाळ, शब्द जंजाळामध्ये अडकायचं असंही नाही आहे. कारण खरं सांगू का, सामान्य माणसाला ती न्यायघटित भाषा आहे, ती थोडीशी अवजड वाटते आणि मग ती गीता थोडीशी दूर राहते. परंतु शिकवणारा चांगला असेल ना, जर का शिकवणारा चांगला असेल तर त्याच्यातले बारकावे साध्या सोप्या उदाहरणातनं पण तत्त्व न विसरू देता सांगतो. आणि असा प्रचारक, असा प्रसारक, असा भक्त, असा साधक मला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे. तस्मादन्य प्रियतरो भुवी असं म्हटलेलं आहे. आणि हा जो संवाद आहे ना, हा जो आता बघा, एवढी गीता आपण अभ्यासली, आपल्या परीने अभ्यासली, काही फार मोठा विचार केला असं नाही आहे, पण आपापल्या परीने आपण ह्या गीतेचा थोडा थोडा अभ्यास केला. प्रत्येक श्लोक, त्याच्यातले शब्द, त्याच्यातलं तत्त्वज्ञान, त्याच्यातलं बिटवीन द लाईन, त्याच्यातलं व्याकरण, त्याच्यातलं सौंदर्य समजून घेता घेता आलो की आपण 18व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकापर्यंत आलोसुद्धा. पण हे ज्ञान गुह्य जरी असलं तरी बोजड नाही आहे बरं का. कारण सांगू का, बोजड झालं असतं कदाचित जर का तो एकसुरी जर का व्याख्यान असतं तर. भगवंत एकटेच बोलत राहिले असते तर कदाचित ते जड वाटलं असतं, पण ते हे तसं नाही आहे. संवादामुळे त्याला हलकेपणा येतो, त्याच्यामध्ये रुची वाढते, त्याच्यामधला आपला इंटरेस्ट वाढत जातो. आणि म्हणून पण हा संवाद कसा आहे, शिळोप्याच्या गप्पा नाही आहेत हे आपल्या, तुझं काय माझं काय असल्या गप्पा नाही आहेत. तर इथे भगवंत म्हणतात हा संवाद कसा आहे, धर्म्य संवाद आहे, धर्माला अनुसरून संवाद आहे, हा ज्ञान संवाद आहे. आणि जणू काही हा ज्ञानयज्ञ आहे. ज्ञानयज्ञामध्ये जसा मोठ्या यज्ञामध्ये एक एक समिधा अर्पण करतात, तशा ह्या ज्ञानयज्ञामध्ये एकेका श्लोकाची समिधा अर्पण केलेली, एक एक शब्द, एक एक अक्षर ही समिधा आहे. आणि या समिधा, एक तर समिधा सात्विक आहेत, बोलणं सात्विक असल्यामुळे हा यज्ञ झळाळून उठतो आहे. आणि या यज्ञामुळे अतिशय शुद्ध वातावरण निर्मिती झालेली आहे. कुठल्याही यज्ञामुळे वातावरणाची, हवामानाची शुद्धी होते. अहो मग हा तर कुठला यज्ञ आहे, हा गीता यज्ञ आहे, हा धर्मयज्ञ आहे, हा ज्ञानयज्ञ आहे. आणि म्हणून जो कोणी या धर्मसंवादाचं अध्ययन करेल तो काय करेल, ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टस्यामिति मे मतिः. जणू काही तो माझं पूजनच केलं आहे त्यांनी असं मी समजेल. शब्द काय वापरले आता बघूया आपण. अध्येष्यते, अधिक ई धातू आहे, अध्ययन करणे. आणि त्याचा वापरला आहे भविष्यकाळ. जो कोणी या धर्म्य संवादाचं अध्ययन करेल, भविष्यकाळे करेल, अध्येष्यते असं म्हटलेलं आहे. च य इमन धर्म्यम संवादम आवयोः. आवयोः म्हणजे आमच्या दोघातला, त्यामुळे आवयोः हे द्विवचन वापरलेलं आहे. आता आमच्या दोघातल्या ह्या बोलण्याचा हा जो संवाद आहे त्याचं जो कोणी अध्ययन करेल त्याला काय मिळेल, ज्ञानयज्ञेन तेनाह. त्याच्यामुळे मी काय होईल, मी संतुष्ट होणार आहे. इष्टस्यामिति मे मतिः, आणि तो माझा प्रिय होईल. मी संतुष्ट होईल आणि तो माझा इष्ट म्हणजे प्रिय होईल असं मी समजतो. किंवा असंही म्हटलेलं आहे, आपण तरोनी जनतारी ही ज्ञानाची अगाध थोरी. आता हा जो आहे ना भगवद्गीतेचा जो अर्थ सांगणारा आहे तो कसा आहे, आपण तरुणी जगातारी, जनातारी. तोही स्वतः तरुण जातो, या भवसागरातनं पलीकडे जाऊ शकतो आणि जनांना सुद्धा तारणार आहे. ही ज्ञानाची अगाध थोरी, ही ज्ञानाची केवढी मोठी थोरवी आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो मला अतिशय प्रिय होतो. वेद जे आहेत ना,
वेदोक्त धर्म सांगितले. आता धर्म्यम संवाद मावयोः असं म्हटलेलं आहे. वेदोक्त धर्म जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत बरं का. आपण थोडंसं आता बेसिककडे जाऊया किंवा वेदांकडे जाऊया. वेदामध्ये 2 प्रकारचे धर्म सांगितले आहेत. कुठले धर्म? एक आहे प्रवृत्तीपर आणि एक आहे निवृत्तीपर. एक प्रवृत्तीपर आहे आणि निवृत्तीपर आहे. आत्तापर्यंत भगवद्गीतेवर अशी टीका केली जात होती किंवा भगवद्गीता ही संसारातनं वैराग्य घ्यायला सांगते किंवा प्रपंचाकडे पाठ फिरवायला सांगते, अशी नाही आहे बरं का भगवद्गीता. किंवा वेदसुद्धा असे नाही आहेत. प्रवृत्ती पण आहे आणि निवृत्ती पण आहे. म्हणजे प्रवृत्तीमध्ये काय सांगितलं आहे? भूतमात्रांच्या कल्याणाबद्दल सांगितलं आहे की नाही? ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की नाही? सर्व भूतहिते रताः सांगितलं आहे की नाही? म्हणजे प्रवृत्ती आहेच त्याच्यामध्ये. कर्म तर सांगितलं, नियतं कुरु कर्मत्वम. लोकमान्य टिळकांनी तर त्यांच्या गीता रहस्याला कर्मयोग जिज्ञासा असं नाव दिलेलं आहे. प्रवृत्तीपर ग्रंथ आहेच आहे, पण निवृत्ती कशातनं पाहिजे? तर निवृत्ती पण पाहिजे. ज्या आसक्तीमधनं निवृत्ती पाहिजे, कर्मफळाची जी आसक्ती आहे त्याच्यातनं निवृत्ती पाहिजे. आणि बघा, हे जे आहे ना भूतमात्रांचं कल्याण हे प्रवृत्तीपर आहे आणि इहपरलोकातलं कल्याण हे निवृत्तीपर आहे. साधन चतुष्टयमध्ये ज्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत, तर इहामूत्र फलभोग विराग, इहामूत्र फलभोग विराग असं त्याच्यातलं एक दुसरं साधन सांगितलं. इह म्हणजे इथलं, अमूत्र म्हणजे पलीकडचं, फल म्हणजे फळं, त्याच्या भोगापासनं विराग, त्याच्यातनं विरुक्ती पाहिजे. अहो साधन चतुष्टयामध्ये हेच सांगितलं आहे. किंवा अगदी 5व्या अध्यायात सांगितलं आहे, निःश्रेयस करावुभौ सांगितलं होतं ना. प्रवृत्तीमध्ये काय आहे? अभ्युदय आहे आणि निवृत्तीमध्ये निःश्रेयस आहे. किंवा आपण प्रेयस आणि श्रेयस पाहिलं तसंच हे सांगितलं आहे. अभ्युदय म्हणजे इथलं आणि निःश्रेयस म्हणजे परलोकातलं. किंवा प्रपंच ही एक प्रकारची निद्रा आहे आणि परमार्थ हे प्रकारची एक जागृती आहे. पण दोन्ही आवश्यकच आहेत ना. नुसतं झोपून चालणार नाही आणि नुसतं जागं राहून सुद्धा चालणार नाही. आपण मागेही पाहिलं होतं हे सगळं. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अति निद्राही चांगली नाही, अति झोपही चांगली नाही. तशी प्रवृत्ती आणि निवृत्ती या सगळ्याचा समतोल साधायला हवा. सायकलवरनं चालणारा मुलगा कसा असतो? बॅलन्स साधतो. दोन्ही चाकं त्याच्या कंट्रोलमध्ये असावी लागतात. मग हे तसंच आहे. प्रपंच आणि परमार्थ, प्रवृत्ती आणि निवृत्ती. कसेच सांगू का? पक्ष्याचे 2 पंख असतात. मग एक पंख कापून टाकला तर चालेल का? नाही चालणार. अहो दोन्ही पंख तितकेच आवश्यक आहेत. तशीच ही भगवद्गीता प्रवृत्तीपर पण आहे आणि निवृत्तीपर पण आहे. त्यामुळे दोन्हीचा बॅलन्स साधायला पाहिजे, समतोल पाहिजे, समन्वय पाहिजे. असं असेल तरच आपल्याला या गीतेचा खरा अर्थ कळला आहे असं होईल. आता हे समजलं असं म्हणतो आहे आपण खरं, पण खरंच उलगडलं आहे का सगळं? नाही ना, अजूनही काही कळलं नाही आहे. कारण सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. अजून एक कला बाकी आहे ना. अजून एक कला बाकी आहे. अजून तिथपर्यंत पोचलं नाही आहे. पण हे हळूहळू एका क्षणात होणार नाही आहे. त्याला पूर्वतयारीलाच खूप वेळ लागतो. मोक्ष मिळायचा तो एका क्षणात मिळू शकेल, पण त्याची पूर्वतयारी, त्याच्या आधी पुष्कळ त्याचं हे करावं लागतं, पाठपुरावा करावा लागतो. सत्संगत्वे निस्संगत्व. सत्संगातनं निस्संग होता येतं. बघा, सत्संगातनं निस्संग होता येतं. निस्संग झालं की निर्मोहीसुद्धा होता येतं. मग प्रत्येक पिक्चर क्लिअर होत जातं, प्रत्येक चित्र स्पष्ट होत जातं. मग तेव्हा संदेहाला, द्वंद्वाला, डाऊटला जागाच उरत नाही. निर्मोहत्व म्हणजे इथे कुठेही संदेह नाही आहे, निश्चित निर्णय करता येतो. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम. निर्मोह म्हणजे आपण म्हणतो त्या अर्थाने नाही. मोह नसणं हा नाही आहे. मोह नसणं नाही, ठाम निर्णय झाला आता.
आता दोलायमान स्थिती नाही आहे, हे करू का ते करू, हॅमलेटसारखी स्थिती नाही आहे. टू बी ऑर नॉट टू बी नाही, आता माझा निर्णय झालेला आहे. निर्मोहत्वे निश्चल तत्व, तत्व निश्चित झालेलं आहे. आणि निश्चल तत्वे जीवनमुक्तीही, आणि ह्या निश्चल तत्वातनं जीवनमुक्ती प्राप्त होऊ शकते. जीवनमुक्ती याचा अर्थ मागे बोलली आहे मी, तरी 1-2 वाक्यातच सांगते. जीवनमुक्ती म्हणजे जीवनातून मुक्ती नाही, किंवा आपल्याला असं वाटू शकेल की मृत्यू म्हणजे जीवनमुक्ती का काय. नाही 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 नाही, मृत्यू म्हणजे जीवनमुक्ती नाही. जीवन जगत असतानाच जी मुक्ती प्राप्त होते ती जीवनमुक्ती. जीवन हा शब्द जो आहे ना, हे पद जे आहे ते वकाधावीच आहे. जीवन म्हणजे जगत असतानाच. पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपैश्वसन, हे जितकं आपण पाहिलं ना, पाहत असताना, खात असताना, बोलत असताना, ह्या सगळ्या क्रिया करत असताना, तसंच जीवन हा शब्द तसाच आहे की जीवन जगत असताना जो मुक्त झाला आहे. जगतोय अजून सगळं आहे, संसार आहे, मुलं बाळं आहेत, सगळं खाणं पिणं सगळं चालू आहे, पण तो मुक्त झाला आहे. तुम्हाला दिसतोय देहामध्ये, तुम्हाला दिसतोय 4 चौघासारखा, पण तो तसा नाही आहे बरं का. आतून सुटला आहे, आतून मोकळा झाला आहे, काही चिकटलंच नाही आहे. बघा ना, हा जो जीवनमुक्त पुरुष आहे आणि जो प्रपंचात गुरफटलेला पुरुष आहे, यांच्यात वरवर काहीच भेद नसतो. वरवर सारखेच दिसतात. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. त्याच्यातलं वर्म जाणायला पाहिजे. आणि हे वर्म कुणाला जाणता येईल? गुणी गुणम वेत्ती. जो स्वतः मुक्त झाला आहे त्याला बरोबर त्या जीवनमुक्ताच्या खुणा त्या जीवनमुक्ताला जाणता येतील, असंही आहे. बघा ना, अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः. इथे अध्ययन अपेक्षित आहे बरं का. लक्षात घ्या, वाचन नाही आहे, पठण नाही आहे. माझी इतक्या वेळा गीता वाचून झाली, इतके पठण केले, काय ते हे नाही आहे. पारायणाचा ग्रंथ नाही आहे हा खरा. ॲक्च्युली तो खरंच मुरवण्याचा ग्रंथ आहे आपल्या ह्याच्यात. आणि ते एकदा अभ्यास करून सुद्धा पुरेसं नाही. एकदा वाचली होती बरं का गीता आम्ही, 25 वर्षापूर्वी एकदा वाचली होती, नाही पुरेसं. एकदा नाही, रोज वाचायला पाहिजे, रोज त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये अवगाहन करायला पाहिजे. कारण हा जो यज्ञ आहे ना, लक्षात घ्या, ह्या यज्ञाला बाह्य सामग्री काही लागत नाही. तुमचं बाकीचे यज्ञ असतील तर मग हे आणा, समिधा आणा, लाकडं आणा, विटा आणा, तूप आणा, आज्य वगैरे काय काय लागतं. या यज्ञाला काहीच लागत नाही. काय लागतं? फक्त तुमचं मन, श्रद्धा, तुमची निष्ठा, एवढंच पाहिजे. द्रव्य लागत नाही. पैसे किती, खर्च किती या यज्ञाला? अहो काय 1 रुपया पण नाही. ते फुकाच आहे, ते विनामूल्य आहे. पण विनामूल्य म्हटलं तरी तुमचं मूल्य तिथे द्यावं लागतं, तुमच्या हृदयापासनं ते म्हणावं लागतं. त्यामुळे बाह्य सामग्री किंवा इतरांची मदतही नाही लागत. आपल्याकडे एखादं कार्य असलं तर मनुष्यबळ लागतं, 4 माणसं लागतात काही कामं करायला. इथे तेही नाही हो, तुम्ही एकटेच. हा यज्ञ कुणी करायचा आहे? तुम्ही एकट्यानेच करायचा आहे. आणि तो आहे या अर्जुनाच्या आणि योगेश्वराच्या संवादाला यज्ञ म्हटलं आहे. आपण सुद्धा संवाद कुणाशी साधायचा आहे? त्याच्याशी साधायचा आहे. आपण जगाशी फार बोलतो, या मैत्रिणीला फोन कर, त्या मैत्रिणीला फोन कर, शेजारणीशी गप्पा मार, इकडे काय, पुष्कळ आपण जगाशी फार बोलत असतो. स्वतःशीच बोलायचं राहूनच जातं. खरं तर तो आत्मसंवाद आहे. आणि आत्मसंवाद म्हणजे त्याच्याशी संवाद आहे, त्या योगेश्वराशी, त्या परमेश्वराशी हा संवाद आहे. हा साधायला पाहिजे, म्हणजेच तो ज्ञानयज्ञ होईल. आणि याच्यासाठी परिश्रम हवेत. पण कुठले परिश्रम? अभ्यासरूपी परिश्रम. नुसते शारीरिक श्रम नको. अर्थात मात्र हे करताना आणखी सगळीकडे धोके आहेत बरं का. गीता म्हटलं तर खूप सोपी आहे, पण म्हटलं तर त्याचा बाजारही मांडला जातो की मी एवढं पाठ केलं, मला इतकं बक्षीस मिळालं, मला इतके पैसे मिळाले, माझ्याकडे इतके विद्यार्थी आहेत. नको, या कशाचाही देखावासुद्धा नको. मनापासनं प्रयत्न करायचे आहेत, मनापासनं अभ्यास करायचा आहे. पण त्याचा देखावा, त्याची नाटकं, त्याचा शो नाही करायचा. आणि हेच त्याचं यथासांग पूजन आहे.
कुणाला माहिती आहे हे मी यज्ञ करते हे कुणाला माहिती आहे? फक्त बास मला माहिती आणि त्याला माहिती. दॅट्स ऑल. जगाला सांगण्याची गरजच नाही आहे की बघा माझे एवढे वेळा गीता म्हणून झाली, माझी इतकी पाठ आहे, मला इतकी बक्षिसं मिळाली आहेत. नको नको. मग हे जर इतकं असेल, भगवंत जर आपल्याला हे एवढं मोठं बक्षीस देत आहेत की तुझ्यापेक्षा प्रिय मला कोणीच नाही, तर ह्याच्यापेक्षा आणखीन पाहिजे तरी काय? पाहिजे तरी काय? काहीच नको आहे. पण जरी हे सगळं खरं असलं, हे खरं आहे, हे सगळं खरं आहे, पण या अधिकारामध्ये सुद्धा प्रतवारी केलेली आहे भगवंतानी. भगवंताला सगळेच सारखे आहेत. न मे द्वेषोस्ति न प्रिय असं जरी म्हटले असले तरी हे गीतेचं फळ. आता आपण चौथ्या अनुबंधाकडे येणार आहोत. अनुबंध चतुष्टय मी म्हटलं ना, उपक्रम उपसंहार आहे, त्याच्यातला विषय आहे, त्याच्यातलं अधिकारी आहे आणि त्याचं फळ काय आहे. आता खरं तर गीतेने मुळावरच घाव घातलाय की नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षाच ठेवू नकोस म्हणलेत ना भगवंत. मग तरीसुद्धा तुम्ही फळाची अपेक्षा करताय. अहो मिळणारच आहे फळ, असं या अर्थाने नका म्हणू, पण परिणाम या अर्थाने बघा. कर्म केलं की परिणाम घडणारच आहे. पाणी प्यायलं की तहान शमणारच आहे. अन्न सेवन केलं की भूक भागणारच आहे. आपोआप तर परिणाम आहे. तसंच ही गीता समजा तुमच्या घरामध्ये म्हणा, तुमच्या संस्थेमध्ये म्हणा, तुमच्या शाळेमध्ये म्हणा, कुठेतरी जिथे म्हटली जाईल तिथे परिणाम होणारच. तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, परिणाम होणारच. मग काय परिणाम होणार आहे? श्रद्धावान नसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. काय म्हणतायत? श्रद्धावान पण कसा? अनसूयश्च. श्रद्धा पाहिजे आहे, आमच्या मनात श्रद्धा आहे, पण असूयासुद्धा आहे. होईल का? नक्की होईल का? यांना चांगला अनुभव आला, त्यांना आला, पण मला येईल का? का नाही येणार? असं सारखं दोषदृष्टीने बघायचंच नाही आहे. असूया, अनसूय, श्रद्धावान पाहिजे आणि अनसूयश्च. आणि मग जो शृणुयात, जो ऐकेल, यो नरः, जो नर ऐकेल त्याला काय प्राप्त होणार आहे? सोऽपि मुक्तः, तो मुक्तच होणार आहे. कशापासनं? शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. बाकी सगळ्या गोष्टीतनं तो मुक्त होणार आहे आणि त्याला पुण्यकर्माचं लाभ मिळणार आहे असंही म्हटलेलं आहे. सगळ्या पुण्यकृत्याचे शुभलोक त्याला प्राप्त होतील. सगळे शुभान् लोकान्, सगळे शुभलोकच त्याला प्राप्त होतील असं म्हटलेलं आहे. नाहीतरी या अध्यात्माच्या मार्गामध्ये काहीही वाया जात नाही. एकही गोष्ट वाया जातच नाही. आपण मागे पाहिलं होतं, नेहाभिक्रमनाशोस्ति नेहाभिक्रमनाशोस्ति अल्पवायो न विद्यते. त्यामुळे काहीच अल्प गोष्टसुद्धा आत्ता सुरू केले ना, आत्ता थोडं 1-4 नावं घेतली आहेत, ते सुद्धा तिथे रजिस्टर होतं, तिथे त्याची नोंद होते, वाया काही जाणार नाही. मग असं आहे तर योग्यतेनुसार प्रत्येकाला फळ मिळतंच. फक्त ऐकलं आहे आम्ही, काय एक शब्दसुद्धा आम्हाला गीतेचा येत नाही आहे, काही येत नाही आम्हाला, संस्कृत बिंस्कृत ते काही उच्चार बिच्चार काही येत नाही, पण ऐकली. कशी ऐकली आहे? श्रद्धावान अंतःकरणाने ऐकली आणि अनसूय, त्याच्यामध्ये काही दोषदृष्टी न ठेवता जर ऐकली तर त्यालासुद्धा शुभलोक प्राप्त होतील. असा मात्र शुद्ध भक्तिभाव हवा. आता कसं कुणाकुणाला होतील? आता बघा, या काही श्लोकामध्ये, मागच्या आणि ह्या श्लोकामध्ये मिळून भगवंतांनी सगळ्यांची वेगवेगळी फळं सांगितलेली आहेत. म्हणजे जे कोणी शास्त्रानुसरण करणारे आचार्य आहेत, जे गीतेप्रमाणे आचरण आहे, वागणं आहे, त्यांचं सगळं एकूण दिनचर्यात गीतेप्रमाणे बांधलेली आहे, अशा आचार्यांना काय लाभ होतो तेही सांगितलं आहे. बरं, अध्ययन करणारे नुसते जिज्ञासू साधक आहेत. शिकतो आहे आम्ही आत्ता, आम्हाला काय अजून येत नाही आहे, पण अध्ययन करतो आहे, जिज्ञासा आहे मनामध्ये, त्यांना काय फायदा होतो आहे. नुसते श्रवण करणारे भक्त आहेत, या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार फळ मिळणारच, निश्चित मिळणार. कारण गीता कशी आहे? साक्षात भगवंत आहेत. साधं हे पुस्तक नाही आहे, साधी ही अक्षरं नाही आहे, साधा ग्रंथ नाही आहे,
कुणीतरी लिहिलेला, कुणीतरी छापलेला, कुणीतरी प्रकाशित केलेला ग्रंथ नाही. ही साक्षात भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे. या गीता ग्रंथामध्ये भगवंत राहतात, भगवंतांचा वास आहे. म्हणजे जितकं लक्षात घ्या, जितकं देवाचं दर्शन महत्त्वाचं तितकंच गीतेचं श्रवणसुद्धा महत्त्वाचं आहे. देवदर्शना इतकंच गीता श्रवण महत्त्वाचं आहे. त्यामुळे खरंच आहे, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. आणि असा हा जो गीताशास्त्राचा इथे 70व्या श्लोकामध्ये खरं म्हटलं तर समारोप केलेला आहे. 70 नाही, 71वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये समारोप केलेला आहे. पण समारोप जरी केला तरी अर्जुनाला प्रश्न विचारला आहे ना भगवंतानी. अर्जुनाला प्रश्न विचारला आहे की बाकीच्यांचं जाऊ दे, कुणाकुणाला काय फळ मिळालं हे बाजूला, आता मुख्य तुझ्यासाठी मी हे सांगितलं, तुला कळलं का रे? आणि ते पुढच्या भागात आपण बघणार आहोत. कच्चिद एतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा क्वचित कच्चिद ज्ञान संमोह प्रनष्टस्ते धनंजय. या श्लोकाचा अर्थ आपण पुढच्या भागात समजून घेणार आहोत. पण अर्जुनाला जो प्रश्न विचारला ना, तो अतिशय महत्त्वाचाच होता ना. निश्चितच महत्त्वाचा प्रश्न आहे की तुला काय वाटतंय, तुझा मोह गेला का? तुझं जे काही अज्ञान होतं ते नाहीसं झालं का? तुला काय वाटतंय अर्जुना? आणि खरंच आहे, हा अर्जुन आता काय उत्तर देतो आहे ते पुढच्या भागात ह्या श्लोकाचा अर्थही बघू आणि अर्जुनाचं उत्तर काय आहे, त्याच्यावर संजयचं काय म्हणणं आहे, हे सगळं आपण पुढच्या 2 भागात, अजून 2 आपल्याला भाग लागतील. म्हणजे आज 5 तारीख आहे आणि पुढच्या वेळेस 12 तारीख आणि 19ला बहुतेक तरी संपेल आणि 26पासून आपण उपनिषदाला सुरुवात करणार आहोत. आता आज तुम्ही म्हणाल हे दिव्यांचं काय नियोजन आहे, तर कालच दिव्याची अमावस्या, दीप अमावस्या झालेली आहे. दिव्याची आवस ज्याला म्हणतो आहे. आणि खरंच आहे, हा गीतारूपी दीपसुद्धा आपल्या अंतःकरणात तेवत ठेवायचा आहे. म्हणजे मग पुढचं सगळंच आयुष्य या तेजानी, या दीपाच्या प्रकाशाने उजळून जाणार आहे. आणि म्हणून या दिव्यांचं नियोजन केलेलं आहे. त्यालाही नमस्कार करू. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. अशा त्या दिव्याला वंदन केलेलं आहे. हा जो आणि दिवा, आपला हा जो दिवा आहे, तेलाचा म्हणा तुपाचा दिवा असतो ना, इलेक्ट्रिकचा दिवा नाही बरं का, हा तेला तुपाचा दिवा आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे की एका दिव्याने दुसरा दिवा प्रकाशित होतो. एक दिवा नुसतं माझ्यापुरताच नाही आहे. मग गीतासुद्धा तशीच आहे. या गीतेचा आपण आपल्या परीने एका लहानशा ज्योतीने दुसरी ज्योत फक्त लावायची, दुसऱ्या ज्योतीपर्यंत त्याचा प्रसार करायचा आहे, दुसऱ्या ज्योतीने तिसरीकडे, अशी दिव्यांची माळ लावायची आहे. म्हणजेच या गीतेचा प्रसार करायचा आहे. एवढा मोठा असा प्रसार करता येईल, प्रवचनं देता येईल, व्याख्यानं देता येईल, वर्ग घेता येईल, असं काही शक्य नसेल. तरी हळूहळू मला काय मिळालं या भगवद्गीतेमुळे, मला काही जो आनंद मिळाला, मला समाधान मिळालं, माझे उच्चार सुधारले, माझी स्मरणशक्ती, माझी प्रकृती सुधारली, हे तरी आपण दुसऱ्यांना सांगूया ना. व्यावहारिक सुख आहे, आत्मज्ञान आहे, ते तर सर्वोच्च सुख आहे. पण हे जे काही आपल्याला हस्तगत झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, ते इतरांपर्यंत निदान पोचवूया. इथे असा वर्ग चालतो, एवढं तर इतरांना सांगूया. म्हणजे मला जो आनंद मिळाला तो इतरांना घेता येईल. ही गीता आपल्याला घरोघरी आणि करोकरी न्यायची आहे ना, प्रत्येक आणि खरंच आहे, उद्याचं जर का उज्ज्वल आपल्या राष्ट्राचं भविष्य घडवायचं असेल तर त्याला अधिष्ठान कशाचं हवं? अधिष्ठान ह्या अध्यात्माचं हवं. आणि अध्यात्मातलं मेरुमणी काय आहे, मुख्य त्याच्यातलं झळझळीत असं पदक काय आहे, तर ही भगवद्गीता आहे. आणि ती आपल्याला सगळ्यांपर्यंत पोचवायची. कशी पोचवायची? तर घरोघरी करोकरी गीता जाऊ दे. आणि मग आपल्यामध्ये कशी आत्मसात करायची? माझी अजून पाठ नाही झाली असं कोणी म्हणत असेल, पण होईल ना, हळूहळू अर्थ कळेल. आणि त्या संस्कृतचा काही बाऊ करण्याची गरजच नाही आहे. तुम्ही नुसतं कृष्ण कृष्ण म्हणा, ही गीता हळूहळू समजायलाच लागेल. ही गीता हळूहळू समजायला लागेल. मला मागच्या
व्याख्यानानंतर कोणीतरी विचारलं होतं की ह्या गीताचे आम्हाला बोल पूर्ण मिळतील का. तर मी आता ती म्हणून दाखवते आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते नोट डाऊन करू शकता. कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कळेल गीता गाता गाता. कर्तव्याचा दीप घे करी, कर्तव्याचा दीप घे करी, रामकृष्ण हरी वदो वैखरी. अभ्यासा नित बसता बसता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. मी माझे हे सहज जात असे, मी माझे हे सहज जात असे, तू नि तुझे हे स्मरण होत असे. मी माझे हे सहज जात असे, तू नि तुझे हे स्मरण होत असे. कृष्णच करता कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. जे तत्वी ते ये व्यवहारी, नुसतं तत्वात नाही आहे, जे तत्वी ते ये व्यवहारी. प्रसन्न होता श्री गिरिधारी, कृष्ण नि माधव एक तत्वतः, पार्थ नि माधव एक तत्वतः. कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. चित्त शुद्ध हो नाम स्मरता, चित्त शुद्ध हो नाम स्मरता. हरिभक्तांना कसली चिंता, यज्ञस्वरूप हे जीवन होता. कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. मने मनाला शिकवित जावे, मने मनाला शिकवित जावे, मनशांतीचे सुख सेवावे. हृदयी श्री गुरु हे जाणवता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. असं हे सुंदर एक पद आहे. श्रीराम आठवले यांनी रचलेलं हे अतिशय लोकप्रिय असं पद आहे. ते आपल्यापर्यंत पोचवलं. ज्यांना शक्य असेल त्यांनी ते म्हणायचं आहे. आणि आजचे झालेले 4 श्लोक म्हणूया. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैष्यत्य संशयः. न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः, भविता न च मे तस्मा दन्यः प्रियतरो भुवि. अध्येष्यते च य इमन् धर्म्यं संवादमावयोः, ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टस्यामिति मे मतिः. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः, सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. असे हे एवढे 70पर्यंत 71पर्यंत श्लोक म्हटले. पुढच्या भागामध्ये घेऊया. प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय.
ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.